कधी काळी गावातून पळून गेलेला आणि अनेक वर्षांनी गावात परत येऊन मी कॅप्टन आहे अशी थाप मारणारा अशोक खरात याच्या भोंदूगिरीच्या आणि फसवणुकीच्या धक्कादायक कहाण्या आता समोर येऊ लागल्यात. मी अंकशास्त्राचा तज्ज्ञ आहे, तंत्रविद्या मला अवगत आहे असं सांगत त्याने अनेक महिलांना जाळ्यात ओढलं. इतकंच नाही तर अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना गंडा घातल्याचं पोलीस तपासात आता समोर येत आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अशोक खरात एका जहाजावर मजूर म्हणून काम करत होता. पण गावी परतल्यावर त्याने स्वतःला कॅप्टन असं सांगितलं आणि तिथूनच सुरुवात झाली त्याच्या बनावट कॅप्टनगिरीची. अंकशास्त्र तज्ज्ञ आणि भविष्यवेत्ता म्हणणारा हा माणूस प्रत्यक्षात महिलांचं शोषण करणारा भोंदू असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. त्याच्या भूतकाळाचा आता माग काढल्यानंतर एक वेगळीच कहाणी समोर येते. अगदी स्वतःच्या नावापासूनच त्याने सगळ्यांची फसवणूक केली आहे. शाळेतील मित्रांच्या मते त्याचं खरं नाव होतं लक्ष्मण एकनाथ खरात. नंतर त्याने नाव बदलून अशोक कुमार केल्याची माहिती समोर आली. त्याची 10वीची मार्कशीट देखील समोर आलेली आहे. निकाल काय तर मराठीला 39, इंग्रजीला 37, गणिताला फक्त 28, विज्ञान 62, समाजशास्त्र 38, हिंदी 47 आणि एकूण 251 गुण. आणि टक्केवारी काय तर 35.86%. म्हणजे तो गणितात फक्त 28 मार्क पाडलेला भोंदूबाबा अंकशास्त्रज्ञ झाला. खरंच दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, शिवाजीनगर हे त्याचं मूळ गाव. गरीब कुटुंबातील लक्ष्मण शिक्षणासाठी बावी येथील शाळेत जात होता. शाळेच्या नोंदीनुसार तो 1995 पर्यंत लक्ष्मण एकनाथ खरात या नावानेच ओळखला जात होता. त्यानंतर त्याने नाव बदलल्याची चर्चा सुरू झाली. गॅझेटद्वारे नाव बदलण्याची शक्यता, पण अधिकृत नोंद अजून कुठे उपलब्ध नाही. त्याच्या शाळेतील मित्र सांगतात तो साधाच विद्यार्थी होता, पण पुढे अचानक त्याने नव्याने स्वतःची ओळख तयार करायला सुरुवात केलेली. पोलीस तपासात धक्कादायक खुलासे होत असताना नरबळीची शंका, कस्तुरीसाठी हरणाची शिकार, जमीन बळकावणे, कमरेला पिस्तूल, महिलांना धमकी आणि चिंचोक्यांना रंग देऊन दुर्मिळ रत्न म्हणून विक्री, अशा एक ना एक भानगडी या कॅप्टन खरातने केलेल्या आहेत. आणि याच कॅप्टन बद्दल आता दररोज नवीन माहिती समोर येते. या प्रकरणाची व्याप्ती अजून किती मोठी आहे हा आता येणारा काळच सांगेल आणि याचा अंदाज लावणं देखील कठीण बनत आहे.